काल संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली। कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे पोलीस भरतीच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते। त्यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। विद्यार्थ्यांच्या भरती प्रक्रियेसाठी लागणारी शारीरिक चाचणी कशी घ्यायची हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी पाऊस संपल्यानंतर रात्री 10 वाजता मैदानाची पाहणी करून मैदान रात्रीच सुरळीत करण्याबाबत लागणारे साहित्य तात्काळ आणण्याच्या सूचना दिल्या। तसेच सर्व साहित्य पोलीस मुख्यालय येथील भरती मैदानावर येईपर्यंत ते स्वतः त्या ठिकाणी थांबून राहिले। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। सर्व साहित्य मैदानावर आल्यानंतर व मैदान कसे सुके करायचे याबाबतच्या सूचना दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे रात्री 1 वाजता निवासस्थानी गेले। पोलीस भरती प्रक्रियेसाठी मैदान पहाटे 4:30 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पूर्ववत तयार केले। पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित हे स्वतः पहाटे 4:30 वाजता मैदानावर आले। त्यांनी भरती प्रक्रिया मैदानाची स्वतः पाहणी केल्यानंतर थोड्या वेळातच मैदान पूर्ववत झाल्याची खात्री केली। त्यानंतर भरती प्रक्रिया ही पहाटे 5 वाजल्यापासून सुरू करण्यात आली। पोलीस भरती प्रक्रियेस आलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी तसेच उंची व छाती यांचे मोजमाप करून झाल्यानंतर सकाळी क्रीडा अधिकारी यांना मैदानावर बोलावून घेतले। त्यांनी मैदान हे योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली व सध्या पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत सुनियोजित व पारदर्शक रीतीने चालू आहे। उमेदवारांना राहण्याच्या व्यवस्थेसह उमेदवारांना मैदानावर कोणताही त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल घेत आहेत। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।